नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण वर्ग 10वीचे बघा या ठिकाणी जे पहिले चॅप्टर आहे. कोणते चॅप्टर बघा आपल्या पहिल्या ठिकाणी? लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. आपल्याकडे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल बघा हे चॅप्टर आहे. तर आपण ह्या ठिकाणी चॅप्टर मधील प्रॅक्टिस सेट 1.1 ह्या ठिकाणी सॉल्व्ह करणार आहोत बघा. ठीक आहे. प्रॅक्टिस सेट 1.1 सॉल्व्ह करणार आहोत. तर प्रॅक्टिस सेट 1.1 सॉल्व्ह करण्या अगोदर आपल्याला एक बेसिक गोष्ट माहिती असायला पाहिजे बघा, की लिनियर इक्वेशनचा कोणता जनरल फॉर्म आहे बघा. ठीक आहे. जनरल फॉर्म या ठिकाणी काय आहे? जनरल फॉर्म काय लिनियर इक्वेशनचा? ax प्लस by प्लस c इक्वल टू 0. बरोबर आहे. आता ह्या ठिकाणी प्रॅक्टिस सेट एक बघा, आपल्याला ह्या ठिकाणी जेवढं की प्रॅक्टिस सेट आहे बघा 1.1 ते 1.5 पर्यंत बघा. तर ह्या ठिकाणी वेगवेगळ्या टाईप आहे ते. बरोबर आहे. तर बघा आपल्याला ह्या ठिकाणी कोणकोणत्या मेथड आहेत बघा या ठिकाणी सॉल्व्ह करण्याच्या. मेथड पहिल्यांदा आपण बघूया. पहिली मेथड आपल्या ठिकाणी इलिमिनेशन मेथड आहे बघा. कोणती ठिकाणी? इलिमिनेशन मेथड आहे. दुसरी कोणत्या ठिकाणी बघा? सबस्टिट्यूशन मेथड आहे. त्यानंतर आपले कोणती मेथड बघा या ठिकाणी? ग्राफिकल मेथड आहे. कोणत्या ठिकाणी बघा आपली? ग्राफिकल मेथड आहे. त्यानंतर कोणत्या ठिकाणी बघा? क्रॅमर्स रूल आहे. कोणत्या ठिकाणी? क्रॅमर्स रूल आहे. ओके. आणि लास्टची आपली कोणती? रिप्लेसिंग मेथड. कोणत्या ठिकाणी बघा? रिप्लेसिंग मेथड आहे बघा. बरोबर आहे का नाही? तर आपल्याला ह्या ठिकाणी हे अशा प्रकारचे एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी पहिल्यांदा बघा इलिमिनेशन मेथड आपण पहिल्यांदा ठिकाणी बघणार आहोत बघा. बरोबर आहे. प्रॅक्टिस सेट 1.1 आपल्याला जो पूर्ण आहे बघा, तो काय आपल्याला इलिमिनेशन मेथडने सॉल्व्ह करायचा आहे. काय आपल्या त्या ठिकाणी इलिमिनेशन मेथडने आपल्याला त्याला सॉल्व्ह करायचं आहे. ओके. तर बघूया. तर आपल्याला काय करायचं आता? इलिमिनेशन मेथडने सॉल्व्ह करूया. मग इलिमिनेशन मेथडने सॉल्व्ह करण्यासाठी बघा त्याचा एक मी या ठिकाणी चार्ट बनवलेला आहे. काय बघायचं? चार्ट. जर आपण त्या चार्ट नुसार जर सॉल्व्ह जर केलं तर आपल्याला ते खूप सोपं जाईल बघा. काय ठिकाणी बघा, आपण जर त्याला ह्याचा चार्ट नुसार सॉल्व्ह केलं बघा, आपल्याला काय बघायचं? पहिल्यांदा इक्वेशन नंबर 1 आणि असे इक्वेशन नंबर 2 दिलेले असतात. बरोबर आहे. तर याच्यात आपल्याला करायचं काय बघा? पहिल्यांदा आपल्याला यांची सेम पेअर बनवायची बघा. काय बघा? सेम पेअर तयार करायची. आणि ऑलरेडी जर सेम पेअर जर असेल तर करायची गरज नाही बघा. ओके. सेम पेअर तयार करा. आणि जर त्या सेम पेअर मध्ये जर पुढची एक स्टेप आहे बघा. कोणती स्टेप आहे ठिकाणी बघा? जर सेम साईन असेल सेम पेअरचं तर आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं आहे? आणि जर ऑपोजिट साईन असेल तर आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं आहे बघा. ठीक आहे. सेम साईन असेल त्यांची तर आपल्याला त्यांची सबट्रॅक्शन करायची. त्या दोन इक्वेशन त्या ठिकाणी सबट्रॅक्शन करायची आहे. आणि जर ऑपोजिट साईन असेल तर आपल्याला त्याची ऍडिशन करायची आहे बघा. त्याची आपण सबट्रॅक्शन आणि ऍडिशन केल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये एक व्हॅल्यू भेटेल बघा. कशाची? आपल्याला एक्स और वाय ची व्हॅल्यू भेटेल बघा. बरोबर आहे. आपल्याला ती व्हॅल्यू भेटली तर आपण त्याला एखाद्या इक्वेशन मध्ये एक किंवा दोन इक्वेशन त्याला पुट करायचं त्या व्हॅल्यूला. बरोबर आहे. पुट व्हॅल्यू. आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये वाय एक्स किंवा वाय ची परत व्हॅल्यू भेटेल. बरोबर आहे का नाही? चला तर आपण त्याला डायरेक्टली आता काय करणार बघा, एक्झाम्पलच्या थ्रू सॉल्व्ह करून बघूया बघा. ठीक आहे. चला तर मग बघूया बघा. प्रॅक्टिस मी 1.1 मला या ठिकाणी बघा पहिलं एक्झाम्पल घेतलं बघा. काय ठिकाणी? प्रॅक्टिस सेट 1.1 म्हणलं जी काही ऍक्टिव्हिटी आहे. आणि बऱ्याच वेळा ऍक्टिव्हिटी काय ठिकाणी एक्झामला येत असतात बघा. ठीक आहे. पहिला बघूया आपण ठिकाणी काय दिलेलं या ठिकाणी बघा. तर 5x प्लस 3y इक्वल टू 9 हे इक्वेशन नंबर 1 आहे बघा. आणि दुसरं काय बघा या ठिकाणी 2x मायनस 3y इक्वल टू 12 आहे. बरोबर आहे. तर आपल्याला करायचं काय? आता आताच आपण या ठिकाणी बघितलं होतं. काय बघितलं होतं आपण या ठिकाणी? की बघा जर यांची सेम पेअर पहिल्यांदा आपल्याला बनवायची. आता सेम पेअर नेमकं म्हणजे कशी बनवायची बघा सेम पेअर. बरोबर आहे. तर बघा इथं पण 3y आहे, इथं पण 3y आहे. इथं ऑलरेडी सेम पेअर दिलेली आहे. मग आता पुढं काय कसं बघा याची? तर यांचं काय करायचं बघा, जर सेम पेअर जर असेल तर काय करायचं आपल्याला यांची? काय बघा? साईन बघा. त्याच्या पुढे साईन कोणतं आहे बघा. सेम साईन आहे दोन्ही पुढे का ऑपोजिट साईन आहे बघा. बघा याच्या पुढे प्लसचं साईन आहे, याच्या पुढे मायनसचं साईन आहे. ऑपोजिट साईन बघा. दोघांचं एकमेकांचा विरुद्ध साईन आहे बघा. तर आपल्याला त्यांची ऍडिशन करायची आहे बघा. आपल्याला त्यांची ऍडिशन करायची. चला इक्वेशन नंबर 1 काय असेल या ठिकाणी? ऍड इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. आपल्याला ह्या दोन इक्वेशन ठिकाणी ऍडिशन करायची आहे. तर बघू या ठिकाणी ऍडिशन केल्यानंतर काय भेटतं आपल्याला? तर 5x प्लस 3y इक्वल टू 9 आणि 2x मायनस 3y इक्वल टू 12. चला आपण आता यांची ऍडिशन करूया. काय आहे बघा? 9 अधिक 12 12 प्लस 9 देन वी गेट 71 बघा. प्लस 3y मायनस 3y कॅन्सल होऊन जाईल. आणि 5 अधिक 2 7 1 आपल्याला या ठिकाणी x ची व्हॅल्यू पाहिजे. म्हणजे बघा ह्या 21 ला ह्या 7 ने भागा इकडं
आपल्याला एक व्हॅल्यू भेटल्या ठिकाणी 3 भेटले बघा. काय भेटले आपल्याला? 3 व्हॅल्यू भेटली. बरोबर करायचं. चला आता याला इक्वेशन नंबर 1 किंवा त्याला इक्वेशन 2 मध्ये पुट करा. मग आपण काय करायचं त्याला जी काही व्हॅल्यू भेटलेली आहे पुट x इक्वल टू 3 इन इक्वेशन फर्स्ट. चला त्याला मी इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करतो बघा. काय भेटले या ठिकाणी 5x प्लस 3y इक्वल टू 9. इथं 3 टाका. 5 गुणिले 3 प्लस 3y इक्वल टू 9. ओके. चला 5 3 चा 15 प्लस 3y इक्वल टू 9. त्या 15 ला ह्या साईडला पाठवा म्हणजे काय होईल बघा 9 मायनस 15 नंतर 3y इक्वल टू काय बघा तुम्ही 3y इक्वल टू 9 मायनस 15 देन वी गेट द मायनस 6 बघा. ओके. चला म्हणजेच y इक्वल टू काय येईल मायनस 6 अपॉन 3 देन वी गेट द मायनस 2 बघा. आपल्याला x ची भेटले या ठिकाणी 3 y ची भेटले मायनस 2 y इक्वल टू मायनस 2 बघा. तर आपण या ठिकाणी अशा प्रकारे आन्सर फाइंड आउट करू शकतो आपण यांची ऍडिशन आणि सबट्रॅक्शन करून. ओके. तर या सर्वांनी बघा अशा प्रकारचे एक्झाम्पल हे सॉल्व्ह करायचे